श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते. यात अमावास्या तिथीला विशेष आणि वेगळे महत्त्व आहे. अमावास्या तिथी पितरांना समर्पित असते. या दिवशी स्नान आणि दान त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंच्या पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं. वर्षभरात एकूण 12 अमावास्या येतात. अमावास्येला पितरांचे श्राद्ध केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मार्च 2024 रोजी दुपारी 2:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 10 मार्च रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल. अमावास्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, संकट आहेत, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष, पितृदोष, नजर लागली असेल जर आपल्याला किंवा आपल्या घराला, त्याचबरोबर कोणत्याही वाईट शक्तीचा किंवा कोणत्याही प्रकारच्या करणी बाधा, इडापिडांचा आपल्या घरावर किंवा आपल्यावर प्रभाव पडणार नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या, पाने, फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो. 5 फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो. त्यात आंब्याचे फळ हे देखील घेतले जाते. आंब्यांच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात. आंब्याचे लाकूड हवन सामग्रीमध्ये वातावरण शुद्धी आणतं आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे. त्याचबरोबर आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते. म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यामध्ये वापर हा केला जातो. आंब्यांच्या पानाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही. यज्ञवेदी सजवण्यासाठीही आंब्यांच्या पानांचा वापर हा केला जातो. यासोबतच मंडप सजवण्यासाठीही आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो. पूजेच्या वेळेस मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानानेच आचमन क्रियाही केली जाते आणि म्हणूनच आंब्याची पानं शुभतेचं प्रतीक देखील मानलं जातं. आंबा हे बजरंगबलीचं आवडतं फळ आहे. कोणतीही पूजा करताना आंबा आणि आंब्याची पानं वापरली की तिथे हनुमानाची विशेष कृपा राहते. त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा कधीही प्रभाव पडत नाही. वाईट शक्ती शुभ कार्यामध्ये कधीही अडथळे आणू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये सफलताही प्राप्त होत असते. एवढं महत्त्व आहे आंब्याच्या पानांचं आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे. तर ह्या उपाय करता आपण 5, 7, 11 ह्या रीतीने पानं ही घेऊ शकतात. ही पानं आपल्याला उद्या सकाळी आपल्या घरी घेऊन यायची. फक्त जी पानं आपण आपल्या घरी घेऊन येणार ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची. ती अखंड असली पाहिजेत, कुठेही तुटलेली, फाटलेली किंवा किडलेली नसावी. तर आपल्याला अशी ही 11 पानं जी आहेत आपल्या घरी घेऊन यायची आहेत. त्यांना स्वच्छ धुवायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्या प्रत्येक पानावर, आंब्याच्या पानावर आपल्याला एक हळदीने टिपका हा लावायचा आहे. असं केल्यामुळे आपला गुरुग्रह आहे जो तो मजबूत होतो. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता ह्या 11 पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करायचं आहे. आपल्याला सकाळी सगळ्यात पहिला आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हे 11 आंब्यांच्या पानांचं तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे. हे आंब्याचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, नकारात्मकता किंवा अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही. कारण आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिले
दिलेलं आहे की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांचं तोरण किंवा आंब्यांच्या पानांपासून उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा ही होत असते, अखंड लक्ष्मीचा वास हा होत असतो। त्याचबरोबर आंबा हा बजरंगबलीचं अतिशय आवडतं प्रिय आणि ज्या घरामध्ये आंबा किंवा आंब्याच्या पानांपासून कोणताही उपाय किंवा सेवा केल्या जातात त्या घरावर विशेषतः बजरंगबलीची कृपा ही होत असते आणि त्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, नकारात्मकता, नजर दोष, करणी बाधा, इडापिडा कोणत्याही प्रकारचा दोषांचा प्रभाव हा पडू शकत नाही। बजरंगबलीची त्या घरावर विशेष कृपा ही होत असते आणि अमावास्याच्या दिवशी जर आपण हा प्रभावी उपाय केला तर आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, करणी बाधा आहे, नजर दोष आहे, जेवढे पण दारिद्र्य हे सर्व नष्ट होण्यामध्ये मदत मिळते आणि त्याचमुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होत असते। आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।